वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी असणारा 15वा अध्याय या ठिकाणी पाहत आहोत आपण. पुरुषोत्तम योगो नाम असणारा पुरुषोत्तम स्वरूप परमात्मा या सर्वांच्या असणारा मूलस्थानीय अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, ज्याच्यापासून या संपूर्ण प्रपंचाची नव्या अखिलांड कोटी ब्रह्मांडाची निर्मिती ज्याच्यापासून झाली असा असणारा तो पुरुषोत्तम स्वरूप नारायण, ते तत्व काय केलं पाहिजे, जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. मग ते कुठं आहे, ते ऊर्ध्वमूल म्हणून या ठिकाणी सांगितलं. संसार रूपी असणारा जो वृक्ष आहे, या वृक्षाचा असणारं परममूल, ज्याच्यापासून यद्दी पुढे त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने सर्व आहे विषय, परंतु मूलस्थानी काय आहे, तो परमात्माच आहे. त्याच्यापासून हे सर्व निर्माण झालेलं आहे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. विषय तेवढाच आहे या ठिकाणी. परंतु कधी कधी काय होतं, शास्त्रीय जी भाषा आहे, शास्त्रीय टेक्निकली आपण म्हणतो, विषय सहज असतो, परंतु टेक्निकली भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यानंतर कधी कधी काय होतं, तोच विषय थोडासा क्लिष्ट होतो. थोडासा आणखी त्याला सांगण्यासाठी हे दाखवा, ते दाखवा, प्रमाण द्या, हे करा, म्हणजे क्लिष्ट स्वरूपाचा होत जातो. विषय अतिशय साधा आहे की संसार रूपी असणारा हा जो वृक्ष आहे, याचा असणारं परममूल ते नारायण स्वरूप आहे. आणि त्यानंतर त्या नारायणाने काय केलं, त्या असणारा ब्रह्मा अथवा त्या असणारा त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने हा मिथ्या स्वरूपाचा असणारा संसार या ठिकाणी निर्माण केला. आणि म्हणून अशा प्रकारे या मिथ्या स्वरूपाच्या संसाराचं छेदन करून आता आज तेच सांगितलं, असंग शस्त्रेण दृढेन चित्ता. काय केलं पाहिजे, अशा प्रकारे असणारा तो कोण, तो परमात्मा. त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी हा जो संसार रूपी आहे, अश्वत्थ एनम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, या संसार रूपी जो वृक्ष आहे, या संसार रूपी वृक्षाचं की ज्याच्यामध्ये काल आपण पाहतो काय, या सगळ्या असणारे सात्विक राजसिक तामसिक जे गुण आहेत, या सात्विक रामसिक तामसिक गुणांच्या अनुषंगाने अधश्च ऊर्ध्वं प्रसृता तस्य शाखा, हा तो जो संसार वृक्ष आहे, या संसार वृक्षाच्या शाखा कशा आहेत, खाली आणि वर. खाली वर म्हणजे जे तामसिक आहे सगळ्या अधो गच्छन्ति, आणि जे सात्विक आहे हे ऊर्ध्वं गच्छन्ति. अशा प्रकारे काय, खाली वर याच्या काय शाखा सगळीकडे पसरलेल्या आहेत. गुणप्रवृद्धा विषय प्रवाला, हा विषयांच्या अनुषंगाने, गुणप्रवृद्धा म्हणजे सात्विक राजसिक आणि तामसिक गुणांच्या अनुषंगाने काय विषय प्रवाला, हा विषयांच्या अनुषंगाने त्या विषयांकडे धावत जाऊन हा जीव काय ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडत असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे अधश्च मूलान अनुसंधान आणि कर्मानुबंधीने मनुष्य, सगळे जे लोक आहेत, कुठले ऊर्ध्व लोक असेल, अधलोक असेल किंवा हा मनुष्य लोक आहे, हे सर्वच्या सर्व जे लोक आहेत हे कशाने बांधले गेले, कर्मानुबंधीने मनुष्य लोके. हा या त्यामधला असणारा मुख्य दुसरा श्लोक जो आहे, या दुसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून कर्माच्या अनुषंगाने जैसे ज्याचे कर्म तैसे, म्हणून तेच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. जशी आपण कर्म करू तया सत्कर्मी रती वाढो सांगितलं. म्हणून माऊलींनी त्या ठिकाणी तुमची कर्म जर चांगली असतील तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. परंतु ज्याप्रमाणे आपण कर्म करत असतो त्याप्रमाणे ती कर्म काय त्या संचितामध्ये जाऊन पडतात आणि त्याचे असणारं फल, प्रत्येक कर्माचं असणारं जे फल आहे हे भोगल्याशिवाय त्याच्यापासून गत्यंतर नाही. आणि मग अशा प्रकारे काय, हे सगळे जे आहे लोक जे आहेत, यद्यपि ऊर्ध्वलोक स्वर्ग असो अथवा पाताळादी खाली याच्यापासून असणारे पशुपक्षादी स्थावर योनीपर्यंत असणारे या खालच्या योनी असो, आता वरच्या ब्रह्मदेवापर्यंत असणाऱ्या या सगळ्या ज्या योनी आहेत, या सगळ्या कर्माच्या अनुषंगाने त्या जशी आपण कर्म करू त्या कर्माच्या अनुषंगाने त्या योनीची आपल्याला त्या ठिकाणी निर्मिती होते अथवा त्या योनीमध्ये आपला जन्म होतो. आणि म्हणून अशा प्रकारे काय, हा संपूर्ण संसार आहे, वरती असेल खाली असेल, हा सगळा काय आहे, पुनरपी जन्म पुनरपी. वरती जरी गेला तो त्या ठिकाणी ब्रह्म लोकापर्यंत जरी गेला तरी ब्रह्मा सकाशात यद्यपि त्याची मुक्ती असते, तरी त्याच्या खाली जे काही लोक आहेत तिथे काय, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत तुम्हाला त्या लोकामध्ये, स्वर्गादी लोकामध्ये तुमचं स्थान आहे. आणि ते पुण्यकर्म केल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी यायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व जे आहे कर्मानुबंधीने मनुष्य लोके, कर्माच्या द्वारे काय सगळे जे लोक आहेत हे सर्वच्या सर्व लोक म्हणजे हा जो जीवात्मा आहे
हा काय कर्माच्या अनुषंगाने काय करतो, या 84 लक्ष योनी ज्या आहेत, या 84 लक्ष योनीचं जे भ्रमण आहे हे कशाच्या अनुषंगाने, जसं कर्म आहे त्या अनुषंगाने. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारा हा संसार वृक्ष, त्याचं पुन्हा काय, तो संसार वृक्ष पुन्हा कसा आहे ते तिसऱ्या अध्यायाच्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केलाय. काय म्हणतात, त्याचं असणारं वर्णन की कशा प्रकारे न रूपमस्य इह अथ उपलभ्यते, त्याचं वास्तविक स्वरूप जे आहे हे आम्हाला लक्षातच येत नाही. अलग कारण का, मिथ्या जी वस्तू आहे, मिथ्या वस्तूचं स्वरूप तुम्हाला कधीच स्पष्ट कळत नाही. रज्जूवर सर्पाचा असणारा जो भास आहे, मग कधी कधी सर्प पण वाटेल, कधी भूछिद्र वाटेल, कधी काठी वाटेल, कारण का ती मिथ्या स्वरूपातच आहे. वास्तविक काय, रज्जू सत्य आहे, परंतु त्यामध्ये प्रतिभासित होणारं स्वरूप, म्हणून ते सांगितलं न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते. हा जो आहे संसार वृक्ष, जे काही या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, तो आम्हाला काय न उपलभ्यते, तो कसा आहे वास्तविक. आपण म्हणतो संसार असा आहे, परंतु संसार प्राप्त करायला गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दुसराच काहीतरी अनुभव येतो, ते प्राप्त केल्यानंतर तिसराच अनुभव येतो. म्हणजे हे अशा स्वरूपाचाच आहे, स्थिर स्वरूपाचा आपण ज्याला म्हणतो. तसा परमेश्वराचा असणारं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप स्थिर स्वरूप आहे, की त्या तत्वाला जाणल्यानंतर यद गत्वा न निवर्तन, ते आता पुढे येईलच. ते त्या परमेश्वराचं असणारं परमधाम एकदा त्या ठिकाणी तू गेल्यानंतर तो परत येत नाही, असा असणार ते दिव्य लोक जो आहे, तो दिव्य लोक प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाला जसं परत येण्यासाठी लागत नाही, तसं ते स्थिर आहे ते त्या ठिकाणी. तसा हा संसार जो आहे, संसारोयम तीव विचित्र सांगितलं. हा संसार अत्यंत विचित्र स्वरूपाचा आहे, आपण जसा पाहतो तसा नाही. आणि याचा अनुभव आपण सर्व आपल्या संसारामध्ये, आपल्या आस्वा क्षणाक्षणाला आपण ज्याच्या विश्वास ठेवतो तोच विश्वासघात करतो. ज्याला आपण म्हणतो काय, सुहृद म्हणजे अत्यंत जवळचा आपलं हृदय ज्याला आपण सांगतो, म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व त्याच्या मनामधलं त्याला सर्व कळतं, किंवा त्याच्या मनामध्ये तो काही ठेवत नाही, तो सगळं त्याच्या मित्राला सांगतो. तो सुहृद ते काही आपल्याजवळ ठेवत नाही, आपलं जे काय आहे सुख दुःख जी सर्व आपल्या त्या प्रिय मित्राला तो सांगतो, अशा प्रकारचा. परंतु तो जो आहे तो ऐकून त्याचा काय फायदा घेईल, नाही तर गैरफायदा सुद्धा घेईल, हे काही सांगता येत नाही. म्हणजे अशा प्रकारचा हा जो संसार आहे, हा वास्तविक सर्व हा असाच आहे, भ्रमाने युक्त झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात दुःखालयम अशाश्वतम तीव विचित्र. आचार्यांत त्यासाठी अतिशय पर्टिक्युलर शब्द संसारासाठी या ठिकाणी वापरतात. संसारोयम तीव विचित्र, हा अत्यंत हा संसार जो आहे हा कसा आहे, अत्यंत विचित्र स्वरूपाचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय म्हणतात, म्हणून या तिसऱ्या जो श्लोक आहेत, या तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा असा असणारा जो संसार आहे, कुठं तिन्ही लोकांनी ज्याला प्राप्त केलेला आहे, या कर्माच्या अनुषंगाने वर खाली असा या संसाराचं पुन्हा असणारं वर्णन या ठिकाणी सांगून मग काय केलं पाहिजे साधकाने, ते पुन्हा या ठिकाणी तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून आणि चौथ्या श्लोकाच्या, दोन्ही श्लोकाच्या माध्यमातून इथं त्यांनी काय केलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणतात बघू, न रूपमस्ये अततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं विरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्ता ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसुता पुराणे. अशा प्रकारे हा जो संसार वृक्ष आहे, हा काय केला पाहिजे, असंग शस्त्रेण दृढेन चित्ता. ह्या संसार वृक्षाचं हा जो इतका सुंदर असा संसार वृक्ष जो आहे, गेल्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी जो सांगण्याचा प्रयत्न केला, हा संसार वृक्ष त्याचं काय केलं पाहिजे, आपण जो साधक आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये या संसार वृक्षाचं काय केलं पाहिजे, असंग शस्त्रेण, असंग म्हणजे वैराग्य रूपी जे शस्त्र आहे त्याच्यावर संग नाही केला पाहिजे.
तर असंग शस्त्र म्हणजे मनामध्ये वैराग्य भावनाला प्राप्त करून हा जो संसार वृक्ष आहे, या संसार वृक्षाचं काय केलं पाहिजे? छेदन केलं पाहिजे. आणि मग तदपदम तत्परिमार्गितव्य म्हणजे अशा प्रकारे या संसार वृक्षाचं ज्या तू छेदन करशील त्यास काय होईल? तदपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूया. ते जे असणारं पारमार्थिक जे परमेश्वराचं असणारं दिव्य लोक, जो दिव्य पद आहे, ते दिव्य पद तुला तुझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारे असणारा हा संसार न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते. इह म्हणजे या संसारात असलेल्या प्राण्यांना, या त्या ठिकाणी हे सगळे जीवात्मे जे आहेत, आपण सगळे जे आहोत, यांना काय या संसार वृक्षाचं रूप जे आहे, आपण हे सगळं पाहतो आहोत. हा संसार असा आहे, तेसा आहे, जे काय आपण पाहतो या सृष्टीचक्रामध्ये, याचं जे रूप आहे, येथे जसे वर्णिले आहे तसे उपलब्ध म्हणजे ज्ञात होत नाही, कळत नाही. वास्तविक हे दिसतंय आणि त्याच्यामध्ये आहे भलतंच, म्हणून त्याची असणारी कल्पना आपण करू शकतो. असंच आहे असं आपण ठाम सांगू शकत नाही. कोणाही बद्दल आपण ठाम आपण म्हणतो, त्याच्याबद्दल विश्वास देऊ शकत नाही. म्हणून हे जसं दिसतंय तसं या ठिकाणी नाहीये. म्हणून आपण म्हणतो जसं दिसतं तसं नसतं. आणि म्हणून काय होतं? जग त्या ठिकाणी फसतं. म्हणून हा संसार वृक्ष सुद्धा आहे, हा जसा दिसतोय तसा नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारे हा जो वर्णन केलेला आहे हा तसा का या ठिकाणी तो तसा नाही. कारण का? न अंत, हा याचा अंत कळत नाही आणि याचा आरंभ कुठून झालेला आहे ते सुद्धा कळत नाही. याचा अंत कुठे गेलाय, हा शेवट हे पण कळत नाही. आणि काय त्यानंतर याचा आरंभ हा कुठून आरंभ झाला, बाबा या इथूनच आरंभ झालेला आहे असं सुद्धा या ठिकाणी आम्हाला कळत नाही. म्हणजे ज्याचा अंत न अंतः न आदिही न च संप्रतिष्ठा, हा या तिन्ही गोष्टी, याचा अंत पण कळत नाही, आधी पण कळत नाही, आणि याची काय याची असणारी स्थिती सुद्धा कळत नाही. हा नक्की कशा स्वरूपाचा आहे, हा असाच आहे. स्थिती कळत नाही म्हणजे काय? हा संसार वृक्ष आहे, हा असाच आहे. कारण का हा सातत्याने काय म्हणतो आपण म्हणतो, परिवर्तन ही संसार का नियम आहे आपण म्हणतो. सातत्याने काय बदलणं हाच त्याचा नियम. आणि जर सातत्याने जर बदलत असेल तर मग काय त्याची स्थिती हा असाच आहे. त्या असाच आहे सांगायला गेला की तो बदलला. त्याच्यामध्ये सातत्याने त्याच्यामध्ये काय चेंज आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सातत्याने चेंज होत आहे. म्हणजेच काय याचा आधी पण कळत नाही, याचा अंत पण कळत नाही, आणि याची स्थिती हा अशा स्वरूपाचाच आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा असणारा संसार त्याचा त्याग केला पाहिजे किंवा त्याला प्राप्त केलं पाहिजे असं म्हणायला जावं तर त्याची स्थिती सुद्धा काय, जी स्थिती सुद्धा आम्हाला त्याला या ठिकाणी कळत नाही. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारा आदी अंतरहित ज्याची स्थिती सुद्धा कळत नाही, आणि ज्याची काय जी असणारी काय जे संसार वृक्षाची असणारी ही जी मुळं आहेत ना, ही मुळं सुद्धा काय अत्यंत खोल गेलेली आहे. याची काय म्हणजे काय कर्माने काय केलं, मागच्या श्लोकाच्या द्वारे जी कर्म आहे त्या कर्माने काय काय अत्यंत दृढपणे जी आम्ही कर्म केलेली आहे त्या कर्माच्या अनेक म्हणून बहुनी मे व्यतीताने सांगितले. त्या ठिकाणी एका जन्मामध्ये नाही, अनेक जन्मामध्ये जी आपण कर्म करत आहोत त्या सर्व कर्माचा हा विपाक आहे. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तपचार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. ती सगळी जी काय आहेत हे काय मी जाणतो पण तू जाणत नाही. कारण का हेच कर्माचे असणारं हे बंधन. म्हणून काय सांगितलं, गहना कर्मणो गती सांगितलं तिसऱ्या अध्यायात जाऊन. कारण कर्माची असणारी जी गती आहे ना, कर्म तुम्हाला कधी आणि कोठे कसं बांधून ठेवेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून त्याची स्थिती अथवा म्हणून काय ती असणारी कर्माची गती म्हणजे कर्माच्या अनुषंगाने कर्माची असणारी ती सात्विक राजसिक तामसिक त्या असणाऱ्या वासना, त्या वासनांच्या असणारे दृढ आपण त्याची वासना दृढ आहे त्या ठिकाणी, त्याला ते प्राप्तच करायचं ही जी मनामध्ये इच्छा आहे. जसं जडभरताच्या त्या ठिकाणी सगळं सोडून गेला त्या ठिकाणी, आणि काय ठिकाणी मस्त छानपैकी साधना चाललेली आहे, कुटिया बांधलेली आहे. त्या ठिकाणी सकाळी उठून स्नान आदी करून त्यानंतर जप तप सगळं काय ध्यान वगैरे हे सगळं आहे तसं व्यवस्थित अगदी चाललेली जडभरतात त्या ठिकाणी साधना. आणि एका दिवस असाच काय त्या ठिकाणी
स्नानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती हरणी पाणी पित असताना ते वाघांनी डरकाळी फोडल्यानंतर ती भीतीने पलीकडच्या बाजूला उडी मारते, त्याच्यामध्ये ती नदीत जाऊन तिचा जीव जातो. परंतु ते असणारं पाडस, त्या हरणीचं पिल्लू जे आहे ते त्या ठिकाणीच त्या नदीच्या काठावर तसंच पडतो. जडभरत त्याला घेतो आणि मग काय करतो, आता ह्याचं कोण पालन पोषण करणार म्हणून बिचारा त्याला घरी घेऊन येतो. घरी घेऊन आपल्या कुटियामध्ये छानपैकी ठेवतो. ठेवल्यानंतर मग आता काय, त्याचं असणारं सगळं जे मन आहे, जे आत्तापर्यंत काय ज्या विषयामध्ये कुठलाही निर्विषयम झालेलं होतं, फक्त परमेश्वराचं चिंतन त्यामध्ये चालायचं. त्यामध्ये आता काय झालं, संसाराची चिंता आरंभ झाली. म्हणजेच काय, ते पाडसे, त्या पाडसाची चिंता आता आरंभ झाली. त्याला आता काहीतरी खायला द्यायला पाहिजे, त्याला काहीतरी प्यायला द्यायला पाहिजे, किंवा बसला तरी आता त्याला कोणी घेऊन जाईल का. म्हणजे आता काय झालं, परमेश्वराचे असणारं चिंतन कमी आणि पाडसाचं असणारं, हरणाच्या पिलाचं असणारं चिंतन आता जास्त व्हायला लागलं. हेच आपलं सगळं होतं. आपण सगळे, म्हणूनच आपण सगळे जड भरत आहोत की आपलं काय, परमेश्वराचं चिंतन आपल्या जीवनामध्ये आपलं कमी होतंय आणि विषयांचं चिंतन, पाडस म्हणजे काय, त्या ठिकाणी असणारे जे विषय आहेत त्या विषयांचं चिंतन आमचं अधिक होतंय. आणि म्हणून ज्यावेळेस विषयांचं चिंतन अधिक होतंय, तीच काय, तेच विषय आम्हाला, त्याच वासना, तेच विषय ते काय करतात, या ठिकाणी त्यांची असणारी जी मुळं आहेत ही काय अत्यंत खोलवर गेलेली. म्हणून सांगितलं, बहुनिमे व्यतीताने जन्मानी तवर्जा. एका जन्मामध्ये नाही, अनेक जन्मामध्ये असणाऱ्या वासना, त्या वासनांच्या अनुषंगाने पुन्हा पुढचा जन्म, पुन्हा कर्म, पुन्हा वासना, पुन्हा जन्म, पुन्हा कर्म, पुन्हा वासना, पुन्हा जन्म, हे सगळं जे आहे सगळं संसाराचं असणार हे संसार चक्र आहे. संसार चक्र काय, हे संसार चक्र हे असंच आहे, सातत्याने हे नाही तर ते नाही तर ते, असं पुनरपि जननम पुनरपि जननम. ही वासना, त्याच्यात राहायला जीव आपण म्हणतो. मग शेवटी तुझं काय आहे शेवटी, आता हे सगळं, आता सगळे म्हणजे पहिल्यासारखा नैसर्गिक मृत्यू फारच कमी. आता काय झालं की शेवट सगळे हॉस्पिटलमध्ये असेल, परंतु पहिल्यांदा घरी असल्यानंतर लोक आपली तशीच म्हणजे आता मृत्यूच जवळ आल्यानंतर मृत्यूला काही औषध नसतं. कालो जगत भक्षका सांगितलं त्या ठिकाणी की तो भक्षण करायलाच आलाय. अलग लक्षात, तुमची एक्सपायरी डेट संपल्यानंतर तुम्हाला तो ठेवणारच नाही. जे काय असेल 70, 80, 90, आता तर काय कधी येईल एक्सपायरी डेट काही सांगता येत नाही सध्या त्या परिस्थितीमध्ये. आणि म्हणजे अशा प्रकारे मग त्याला तुमची काय इच्छा आहे का विचारायची. म्हणजे त्या घरातले माणसं काय असतील, मुलं बाळं, त्याच्या असणाऱ्या मुली वगैरे येऊन त्यांना एकदा कळून आलं की बाबा आता हा राहणार नाही जास्त, की मग ते त्यांना इच्छा विचार, म्हणजे काय, या ज्या वासना आहेत ह्या दृढ होतात आणि ह्याच वासना काय करतात, आम्हाला पुन्हा पुढचा जो जन्म आहे, पुनर्जन्म आहे, त्याच्यासाठी मूलभूत कारण तेच. म्हणूनच त्यांनी काय केलंय, त्यांनी त्यांची असणारी हीच मुळं, सुविरूढ मूलम, या वृक्षाला काय केलंय, हा वृक्षाची ही असणारे वासनारूपी मुळं जी आहेत ही काय झाली, एवढी खोलवर गेलेली आहेत. आणि त्यांनी काय केलंय, हा संपूर्ण जो वृक्ष आहे याला काय अत्यंत व्यवस्थितपणे, संपूर्ण वृक्षाला काय केलंय त्याने, अत्यंत खोल गेलेले असा हा संसार रूपी वृक्ष आहे. या क्षणभंगूर संसार वृक्षाला काय केलं, अत्यंत दृढ मजबूत करून ठेवलेलं आहे. त्या कशाने, तर त्या वासनारूपी जी मुळं आहेत ती अत्यंत खोलवर जाऊन त्यांनी हा संसार वृक्ष काय केलेला आहे, अत्यंत व्यवस्थित दृढपणे अत्यंत सांभाळून ठेवलेला आहे. कारण का, तीच असणारी वासनारूपी मुळं काय होतात, पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये याला ओढून घेऊन जातात. आणि मग आपण काय केलं पाहिजे, म्हणून अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्तम. साधकाने जीवनामध्ये काय केलं, हा असणारा षडांगुर जो आहे अश्वत्थ वृक्ष, की ज्याची ही मुळं अत्यंत खोलवर गेलेली आहे, त्याला काय केलं पाहिजे, असंग शस्त्रेण. असंग शस्त्र म्हणजे वैराग्य रूपी जे शस्त्र आहे त्याने काय केलं पाहिजे, त्याला काय केलं पाहिजे, त्या संसार वृक्षाला दृढेन चित्वा, त्या ठिकाणी अत्यंत व्यवस्थितपणे काय केलं पाहिजे, ही जी मुळं जी आहेत या मुळांना काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी सुविरूढ दृढेन चित्ता, म्हणजे अत्यंत दृढ असणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी काय केलं, तोडून टाकलं पाहिजे. म्हणजे वैराग्य रूपी असणारी जी कुऱ्हाड आहे, वैराग्य रूपी असणारी जी असी आहे,
त्यांनी ही जी संसार रूपी जे वासना रूपी जी मुळं जी खोलवर गेलेली आहेत, त्या खोलवर गेलेल्या मुळांना या वैराग्यरूपी वासनेने, या वैराग्यरूपी असणाऱ्या शस्त्राने काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी छेदन करून टाकलं पाहिजे. अशा प्रकारे हा संसार जो वृक्ष आहे, या संसार वृक्षाचा समूल कशाच्या द्वारे, वैराग्यरूपी असीने किंवा वैराग्यरूपी जी कुऱ्हाड आहे त्याने या संसार वृक्षाचं काय केलं पाहिजे, छेदन केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या संसार वृक्षाचं छेदन झाल्यानंतर पुढं काय होईल, मग तदा पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूयः. त्यानंतर अशा प्रकारे ज्यावेळेस काय होईल, तो संसार वृक्ष जो आहे, तो संसार वृक्ष तोडल्यानंतर मग काय होईल, ज्या पदी त्या पदाला त्या ठिकाणी जायचं आहे, ज्या पदी गेलेल्या आहे किंवा ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपली पुन्हा आवृत्ती होत नाही, यस्मिन गतान निवर्तन्ति भूयः. ते जे परमेश्वराचं तत्पदम परिमार्गितव्यम, ते जीवनामध्ये पद जे आहे परमेश्वराचं परमधाम जे आहे, ते परमधाम काय केलं पाहिजे, जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्या पदी गेलेले काय पुनरपी निवृत्त होत नाही, त्या पदाला काय पाहिलं, ज्याच्यापासून अनादि संसार प्रवृत्ती पसरली आहे, त्याच आद्य पुरुषाला मी शरण आहे अशा भावाने सर्व प्रकारे जाणलं पाहिजे. याच्यामधनं तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. कोण, तर यत प्रवृत्ती प्रसुता पुराणे, ज्याच्यापासून हे संपूर्ण जो आहे संसार वृक्ष असणारं जे मूलपदे असणारं ते तत्वज्ञान, तो परमपुरुष, त्याला प्राप्त करण्याचा, शोधण्याचा जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. काय म्हणतात आचार्य, भाऊ आचार्याचं भाष्य करतात, म्हणून न रूपमिति न रूपमस्य इह यथा उपवर्णितं तथा नैव उपलभ्यते स्वप्न मरीचि उदक माया गंधर्वनगर समत्वात् दृष्ट नष्ट स्वरूपो हि स इति अतएव न अंतः न पर्यन्तः निष्ठा परिसमाप्तिः वा विद्यते तथा च अदिः इति आरभ्यः अयं प्रवृत्तः इति न केनचित् उपलभ्यते. अश्वत्थेनं यथोक्तं स्विरूढमूलं सृष्टु विरूढानि विरोहं गतानि सुदृढानि मूलानि यस्य अयं सुविरूढमूलः असंगशस्त्रेण असंगः पुत्रवित्रलोकैशनाभ्यः व्युत्थानं तेन असंगशस्त्रेण दृढेन परमात्मा अभिमुख्य निश्चित्य दृढकृतेन पुनः पुनः विवेक अभ्यासाश्म निषेधेन छित्वा संसार वृक्ष सबीजम उद्धृत्य. काय म्हणतात, या संसार वृक्षाचे जे रूप वर्णन केलेले आहे, या संसार रूपी वृक्ष जो आहे, या संसार वृक्षाचं जसं वर्णन केलेलं आहे तसे उपलब्ध होत नाही. जसा आम्हाला दिसतोय हा संसार वृक्ष ज्याप्रमाणे वर्णन केलेला आहे तसा हा या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. का, स्वप्न, मृगजळ आणि गारुड्याची माया, आकाशात दिसणारे गंधर्वनगर, मेघांचे दिसणारे वेडेवाकडे आकार, याचे त्या वृक्षाला साम्य आहे. ज्याप्रमाणे हे सगळं आहे, स्वप्न दृष्टांत जसा आहे, वास्तविक आहे का नाही, तसंच यथा स्वप्ने तथा दिवी, त्या ठिकाणी सांगतात ज्याप्रमाणे स्वप्न अवस्था आहे तशीच ही अवस्था आहे. हा सुद्धा काय, हे सुद्धा तसंच आहे, स्वप्नच आहे. पण याच्यातून जागृत अवस्थेमध्ये जाऊ तेव्हा कळेल हे स्वप्न आहे. हा संसार काय, हा स्वप्न आहे, कधी कळेल, जसं आपण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्न जे पडतं हे जसं आपण जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं अरे आम्ही स्वप्न अवस्थेमध्ये होतो. त्याचप्रमाणे आता सुद्धा काय, हे सगळा जो व्यवहार चाललेला आहे, संसार जो चाललेला आहे सुद्धा ते कसं आहे, स्वप्नवतच आहे, मृगजळच आहे. परंतु केव्हा, हे जी जागृत अवस्थेमध्ये जरी आपण हे सगळं पाहत असलो तर याच्यानंतरची अवस्था जी आहे ज्ञानावस्था, त्या ज्ञानावस्थेला गेल्यानंतर आम्हाला कळेल काय, हे सगळं जे आहे हे स्वप्नवतच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या श्लोकामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी. त्या ठिकाणी जो ज्ञानी आहे, हा ज्ञानी काय, नित्य जागृत अवस्थेमध्येच आहे. आणि अज्ञानी नित्य स्वप्न अवस्थेच आहे. म्हणजे आत्ता सुद्धा आपण हे संपूर्ण जगताचा व्यवहार जरी करत असलो तर ज्ञानीच्या दृष्टीने
हे सगळं कसं आहे, मिथ्या स्वरूपाचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. संसार वृक्षाचे जे रूप वर्णन केले गेले आहे तसे उपलब्ध होत नाही. स्वप्न म्हणजे जसं त्यांनी सांगितलंय तसं या ठिकाणी उपलब्ध होत नाही. कारण का, स्वप्न, मृगजळ आणि गारुड्याची माया, आकाशात दिसणारे गंधर्व नगर याचे या वृक्षाला साम्य आहे. संसार वृक्ष दृष्ट नष्ट स्वरूप आहे. काही काळ दिसणे आणि नष्ट होणे त्याचे स्वरूप आहे. संसार वृक्ष कसा आहे तर काही काळ आपला जोपर्यंत आहे अज्ञान तोपर्यंत दिसतो, वास्तविक नाहीच आहे. परंतु काही काळ तो काय, काही काळ आपल्याला दिसतो हा असा आहे तसा आहे, पण ज्ञान झाल्यानंतर तो नसतो. म्हणून तोच काय, तो दिसणे आणि नष्ट होणे हे त्याचे स्वरूप आहे, हे प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच त्याचा अंत नाही. म्हणजे अशा प्रकारचा तो संसार वृक्ष जो आहे त्याचा काय अंत नाही. अंत म्हणजे पर्यवासन, निष्ठा, समाप्ती त्याला नाही. त्याचप्रमाणे त्याचा जशी त्याला समाप्ती नाही त्याचप्रमाणे आदी नाही. म्हणजे हा येथूनच त्याचा आरंभ झालेला आहे असे कुणालाही कळत नाही की बाबा कधीपासनं. पण त्या ठिकाणी अनिर्वाच्य की जीव जो आहे यद्यपि सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा तो या जीवभावाला प्राप्त झाला. पण जीवभावाला जो प्राप्त झाला तो असणारा सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व हे या जीवभावाला प्राप्त झालंय. कसं काय प्राप्त झालं, कधीपासून प्राप्त झालं, केव्हापासून का प्राप्त झालं, त्याचं उत्तर देतात अनादी, अनिर्वाच्य, अविद्या. कसं आहे हे माहिती नाही. म्हणून कधीपासून आहे हे सांगताय ते तिथे सांगितलं. हेच कोणालाच कधीपासून अनिर्वाच्य सांगू शकत नाही. परंतु प्राप्त झालंय जीवभावाला सच्चिदानंद स्वरूप असताना. अज्ञान अवस्थेमध्ये अज्ञानेन आवृतम ज्ञानम सांगितलं. ते न मुह्यंती जंतवः. अज्ञानापासून ज्ञानाला काय केलं, आवृत्त गेल्यानंदमुळे काय झालंय, आपण सर्वच्या सर्वजण काय झालं, मोहाला प्राप्त झालं. म्हणजे या संसारामध्ये आपण आलेलो आहोत. आणि ते सांग म्हणजे अशा हा संसार कोणालाही काय कळत नाही, तो अनिर्वाच्य अनादी स्वरूपाचा, सांगता येत नाही म्हणून. आणि म्हणून अशा प्रकारचा असे कोणालाही कळत नाही. याची समप्रतिष्ठा म्हणजे स्थिती मध्यावस्था कोणालाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे आदी अंत आणि मध्य त्या संसाराचा जो आहे हा आदी मध्य आणि अंत कुणीच काढू शकत नाही. कारण का, दुसरं कारण याला की मिथ्या स्वरूपाचं. मृगजळ जे आहे, मृगजळाचा जसं आपण आदी मध्य अंत जसा काढू शकत नाही तसंच सेम मृगजळ म्हणजे आपण रस्त्याने ज्यावेळेस जात असतो किंवा वाळवंटामध्ये, आता वाळवंटाचं सोडून द्या, परंतु आता हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही हायवेने असं मोठ्या लांब रस्त्याने जर जात असाल, एक समान पाहिजे, त्याच्यामध्ये वेडी वाकडी वळणं नाही पाहिजे, समान जर असेल आणि 12च्या उन्हामध्ये तप्त तुमची गाडी जर चाललेली असेल तर काय दिसतं, समोर जर पाहिलं तर आपल्याला असा भास होतो की त्या ठिकाणी पाणी आहे. परंतु वास्तविक आहे का, तिथे गेल्यानंतर ते नसतंच. मग आणखी पुढं दिसतं. म्हणजेच काय, आधी मध्य आणि इथे समाप्त होईल असं काहीच याप्रमाणे सांगता येत नाही. त्याला म्हणतात मृगजळ. मग तो मृग जो आहे ते हरिण त्या मृगजळाच्या आशेनंच काय करतं, संपूर्ण भ्रमण करत राहतं त्या वाळवंट्यामध्ये. अरे तिथं पाणी आहे, तिथे गेल्यानंतर त्याला कळतं इथं नाहीये. मग ते काय करतं, दुसरीकडे धावायला, जिथं दिसतं तिथून गेलं की ते आणखी पुढं दिसतं. मग असं धावत 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 शेवटी काय होतं, तर शेवटी त्यांनी स्वतःचाच पाणी न मिळाल्यामुळे स्वतःचा जसं धावत 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 स्वतःचा नाश करून घेतं किंवा त्याच्यावर मृत्यू ओढवतो. तसंच आहे या ठिकाणी सुद्धा. हे काय संसार रूपी मृगजळ की इथं आहे, हे मिळेल ते मिळेल ते मिळेल करत 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 आपण काय त्याच्या मागे, त्या सुखाच्या मागे, जसं ते हरिण त्या पाण्याच्या मागे धावून धावत धावत जसं स्वतःचा काय प्राण त्या ठिकाणी त्याचे नाश होतात किंवा त्या ठिकाणी त्याचा जीव जातो, त्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा आम्ही हा संसार जो आहे मृगजळ, संसार रूपी जे मृगजळ आहे त्याच्यामध्ये आम्ही काय सुख शोधण्याच्या अनुषंगाने काय करतो, दिवस रात्र ते प्राप्त करण्याच्या इच्छेने आम्ही धावतोय त्या ठिकाणी. पण ते प्राप्त होतं का, ते प्राप्त होत नाही. आणि कारण का, ते मिथ्या स्वरूपाचंच आहे. म्हणून त्याचा आदी मध्य आणि अंत
कोणालाही कळत नाही तेच सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे त्याची संप्रतिष्ठा म्हणजे स्थिती मध्यावस्था कोणालाही उपलब्ध होत नाही. सुविरूढ मूलम ज्याची मुळे उत्तम प्रकारे विरूढ म्हणजे काय फार खोल गेलेली आहेत त्या यावर सांगितल्याप्रमाणे असणाऱ्या अश्वत्थ वृक्षाला अशा प्रकारचा अश्वत्थ वृक्ष आहे ज्याची मुळं कशामुळे ह्या वासनेच्या अनुषंगाने सात्विक राजसिक तामसिक गुणांच्या अनुषंगाने त्या वासना आणि त्या वासनाच्या अनुषंगाने या संसार वृक्षाची असणारी जी मुळं आहेत ही काय झाले अत्यंत खोलवर गेलेली आहेत. आणि मग काय केलं पाहिजे अशा खोलवर गेलेल्या त्या मुळांना असणाऱ्या अश्वत्थाला काय केलं असंग शस्त्रेण. असंग म्हणजे काय पुत्र वित्त आणि लोक या तिन्ही ऐषणांचा त्याग करून लोकांमध्ये 3 प्रकारच्या इच्छा सगळ्यांमध्ये या तिन्ही ऐषणांवर जो विजय प्राप्त करतो तो वैराग्याला प्राप्त होतो. पण या 3 इच्छा कोणत्या पुत्रेच्छा वित्तेच्छा आणि लोकेशना इच्छा. एक तर मला म्हणजे पुत्रइच्छा म्हणजे मला मुलं व्हावी बाळ व्हावी हे सगळा संसार व्हावा. त्यानंतर अधिकात अधिक मला वित्त पैसा मिळावा. त्यानंतर लोकांमध्ये माझी अधिकात अधिक ख्याती व्हावी मी लोक प्रसिद्ध अधिकात व्हावा. अशा प्रकारच्या या 3 इच्छा आहे. या 3 इच्छेच्या अनुषंगाने मनुष्य काय करत असतो या संसारामध्ये एक ना एक इच्छा प्राप्तीसाठी पूर्ततेसाठी धावत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचे असंग म्हणजे पुत्र वित्त व लोक या तिन्ही ऐषणांचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे. या तिन्ही ऐषणांचा त्याग करून काय केलं तद्रूप शस्त्रेण म्हणजे असंग शस्त्रेण हेच असंग शस्त्र. काही नको यातलं काही नाही दृढ वैराग्याचा असणार सांगितलं म्हणून मागच्या पाठाला विवेक आणि वैराग्य हे ज्यावेळेस तुमचे दृढ होतील त्यावेळेस ते असणारं जे परमपद जे आहेत ते परमपद त्या साधकाला जीवनामध्ये प्राप्त होईल. त्या ठिकाणी विवेक वैराग्य ते साधकाचे पंख आहेत. आणि या विवेक वैराग्य रूपी पंखाने तो का या आकाशाला गवसनी घालत घालत त्या परमानंदाला ते परम भगवंताचं पद आहे ते भगवंताच्या परमपदापर्यंत विवेक वैराग्य ह्याच्याद्वारे प्राप्त होईल. म्हणून तेच सांगितलं असंग शस्त्रेण म्हणजे या वैराग्य रूपी जे शस्त्र आहे या वैराग्य रूपी शस्त्राने काय केलं पाहिजे हे संसाराची असणारी ही विषय वासनांची जी मुळं आहेत या विषय वासनांच्या मुळांना या वैराग्य रूपी शस्त्राने काय केलं पाहिजे छेदन केलं पाहिजे. म्हणजे त्याला संपूर्ण त्याचा नाश केला पाहिजे तोडून टाकली पाहिजे. ती ज्या ज्या ठिकाणी गेलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी तोडून टाकलं पाहिजे. तेच सांगितलं असंग शस्त्रेण म्हणजे पुत्र वित्र लोक या तिने ऐषणांचा त्याग करून तद्रूप शस्त्रेण म्हणजे असंग शस्त्रेण याचं एक विशेषण दृढेन. दृढ म्हणजे परमात्म्याच्या अभिमुख होण्याविषयी जो निश्चय दृढेन म्हणजे काय तर परमात्म्याच्या अभिमुख होण्याविषयी जो निश्चय त्याने दृढ केलेला म्हणजे पुन्हा विवेक करणे. दृढेन म्हणजे काय हा जे वैराग्य दृढ करणं म्हणजेच काय तर जीवनामध्ये परमात्म्याच्या अभिमुख होण्याविषयी जो निश्चय त्याने दृढ केलेला आहे की बस दृढेन म्हणजे आता परमात्माच प्राप्त करायचं दुसरं काही मला नको अशा प्रकारे दृढ निश्चय झालेला आहे. आता न फिरे माघारी सांगितलं की आता या अवस्थेमधनं आता या साधन मार्गावर मी आलेलो आहे. या साधन मार्गावरती आता मला कुठल्याही परिस्थितीमध्ये परत फिरायचं नाही. आणि अशा असणाऱ्या मार्ग मग तोच काय परमात्म्याच्या अभिमुख होण्याविषयी जो निश्चय की आता मी एक करणारच आहे तर ते केलंच पाहिजे त्याची पूर्तता ही झालीच पाहिजे. आता मग एवढं झालं मग एवढं सोडतो ते झाल्यानंतर हे करतो ते असं बस आता जीवनामध्ये आम्हाला दुसरं काही करायचं नाही. गीता शिकल्यावर नंतर तरी जे गीतेच्या अनुषंगाने जो तो परमेश्वराचं जे वर्णन केलेलं आहे त्या सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा आहे. हा काय केला पाहिजे हा संकल्प केला पाहिजे. हा संकल्प कसा केला पाहिजे नुसता संकल्प नाही संकल्पामध्ये विकल्प होता कामा नाही दृढ संकल्प केला पाहिजे. परमात्माच आहे रामसुखदासजी म्हणतात म्हणून काय लगे रहो बस बाकी काही करू नका. जीवनात परमेश्वर मैं आपका हूँ रामसुखदासजी म्हणतात त्या की बस हे भगवंत मी तुमचाच आहे म्हणून फक्त लगे रहो बाकी काही साधना नको आपले. मग दिवस रात्र त्याचंच चिंतन सातत्याने बस भगवंत 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 परमेश्वर 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 एवढंच अनन्य भावाने
म्हणून तिथं सांगितलं अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. नित्याभियुक्त तेच सांग. नित्याभियुक्त म्हणजे काय? अत्यंत सारखं तेच, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तर परमेश्वरच, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त दुसरं कोणत्याही गोष्टीची त्याला आपल्या जीवनामध्ये नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ सांगितलं. नेमानी परमेश्वरच आहे. अशा प्रकारे काय केली पाहिजे? अशा प्रकारे दृढ केलं म्हणजे हा काय? हे असणारे दृढ केलेल्या म्हणजे पुन्हा पुन्हा विवेक करणे आणि अभ्यासरूपी पाषाणावर, अशा प्रकारे पुन्हा पुन्हा विवेक असणाऱ्या अभ्यासरूपी पाषाणावर काय केलं? धार लावून तीक्ष्ण केलेल्या अभ्यासरूपी पुन्हा पुन्हा त्या असणार वैराग्यरूपी असणारं जे आहे, अवैराग्यरूपी असणारा विवेक वैराग्याच्या द्वारे त्या पाषाणावर काय? ही जी तलवार आहे की ज्याने हा संसार वृक्षाचा छेदन करायचा आहे, तिला विवेक आणि वैराग्याची धार लावायची, असं या ठिकाणी आचार्य म्हणतात. त्या विवेक वैराग्याची एकदा तिला धार लावल्यानंतर तेच सांगितलं विवेक करणे यात अभ्यासरूपी पाषाणावर म्हणजे दगडावर काय? धार लावून तीक्ष्ण केलेल्या असंग शस्त्राने तोडून म्हणजे संसार वृक्षाला बीजासह उपटून, आणि अशा प्रकारे त्या संसार वृक्षाला काय केलं पाहिजे? बीजासह त्याचा नाश करून काय केलं पाहिजे? ततः इति ततः पश्चात यत् पदम वैष्णवम तत्परिमार्गतव्यम परिमार्गणम अन्वेषणम ज्ञातव्यम इत्यर्थः. यस्मिन् पदे गताः प्रविष्टाः न निवर्तन्ति न आवर्तन्ते भूयः पुनः संसाराय कथं परिमार्गतव्यम् इति आह तमेव च यः पदशब्देन उक्तम् आद्यम् आदौ भवो आद्यं पुरुषं प्रपद्ये इत्येव परिमार्गतव्यं तच्छरणतया इत्यर्थः. क असौ पुरुषः इति उच्यते यतः यस्मात् पुरुषः संसारमाया वृक्षप्रवृत्तिः प्रसुप्ताः निःसृताः ऐन्द्रजालादिकामिव ऐन्द्रजालादिव माया पुराणी जरंतरी. म्हणजे अशा प्रकारे हा जो अशा प्रकारे काय केले? ती जी अशी आहे किंवा जी तलवार आहे तिला काय केलं? विवेक आणि वैराग्याचा असणारा तो दगड आहे त्याची काय केलं? धार लावली. आणि मग काय केलं? त्या धारेच्या द्वारे असंग शस्त्रेनं हा जो संसार वृक्ष आहे या संसार वृक्षाचं काय केलं? छेदन केलं. आणि त्यानंतर त्या संसार वृक्षाला वैराग्यपूर्वक परिव्राजया दृढ्या असंग शस्त्रेने तोडून मग काय? त्या वैष्णव पदाचे परिमार्गन करावे. परिमार्गन म्हणजे अन्वेषण, शोध करावा. आणि त्यानंतर अशा प्रकारे हा संसार वृक्ष उन्मूलन पडला. मग काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी असणारं वैष्णव पद जे आहे परमविष्णूचं असणारं धाम त्याचं परिमार्गन म्हणजे त्याचं अन्वेषण करायला आरंभ करावा. अन्वेषण म्हणजे शोध करणे, त्याला जाणावे असा त्याचा भावार्थ. ते पद कोणते? तर ज्या पदामध्ये गेलेले प्रविष्ट झालेले ज्ञानी पुनरपी संसारासाठी प्रवृत्त होत नाही ते वैष्णव पद. म्हणजे काय? जेथे गेलेले जे ज्ञानी आहे त्या लोकामध्ये एकदा गेल्यानंतर जसं स्वर्ग आदी लोकांमध्ये गेल्यानंतर पुनरावृत्ती आहे, परंतु हे जे वैष्णवपद आहे तिथे गेल्यानंतर शोध कसा करावा तर सांगतात ते भगवान सांगतात. जो पद या शब्दाने वर सांगितलेला आहे त्याचा आद्य म्हणजे आरंभी असलेला म्हणून हा म्हणजे प्रविष्ट झालेले ते, तर त्या पदामध्ये गेलेले म्हणजे प्रविष्ट झालेले ज्ञानी पुनरपी संसारासाठी प्रवृत्त होत नाही. एकदा ते पद प्राप्त केल्यानंतर अशा प्रकारे दृढेने छत्वेनं असणाऱ्या या दृढ आसीने काय संसार वृक्षाचा नाश केल्यानंतर ते असणारं विष्णूचं परमपद ते काय केलं पाहिजे? जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. की जे प्राप्त झाल्यानंतर त्याला त्या संसारामध्ये पुन्हा येण्याची गरज पडत नाही. तेच सांगितलं प्रविष्ट झालेले ज्ञानी पुनरपी संसारासाठी प्रवृत्त होत नाही, पुन्हा जन्म घेत नाही. तर शोध कसा करावा ते भगवंत त्याचा शोध कसा करावा ते भगवंत सांगतात. जो पद या शब्दाने वर सांगितला गेला आहे त्याचा आद्य म्हणजे आरंभ असलेला म्हणून आद्य व ज्याने हे संपूर्ण परिपूर्ण आहे किंवा शरीरपुरात राहणार म्हणून पुरुष अशा त्याचा आद्य पुरुषाला मी शरण गेलेलो आहे. या प्रकारे त्याच्याच परिमार्गन व्हावे, त्या पुरुषाला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचा शोध घ्यावा, त्याला जाणावे असा त्याचा भावार्थ. तो पुरुष कोण ते आता सांगितले जाते. अंतर्जालिकापासून गारुड्यापर्यंत जशी माया जादू त्या निमित्ताने ज्या पुरुषापासून ही पुराणी चिरंतरी संसार वृक्षाची प्रवृत्ती पसरलेली आहे त्या आद्य पुरुषाचा शोध करावा, त्याला जाणावे असा संदर्भ जोडून घ्यावा. अशा प्रकारे हा तो जो असणारा पुराण पुरुष जो आहे
की काय की ज्याप्रमाणे सांगितले, भावार्थ असा की असे सांगितले जाते की ज्याप्रमाणे ऐंद्रजालिकेपासून, गारुड्यापासून माया जादू ज्याप्रमाणे निघालेले आहे, त्यापासून ज्या पुरुषापासून ही पुराणी चिरंतरी संसार वृक्षाची प्रवृत्ती पसरलेली आहे, निघालेली आहे. म्हणजे म्हणून सांगितलं ऊर्ध्वमूलम, ज्याच्यापासून हे संपूर्ण संसार वृक्षाची निर्मिती झालेली आहे. पण कसा रजो रागात्मिकम, त्या ठिकाणी मध्ये असणारं सात्विक, राजसिक आणि तामसिक त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने हा जो असणारी ही माया, या संपूर्ण मायेला तोडून तिचं छेदन करून ते असणारं जे मुख्य स्थान जे आहे, परममूल तत्व जे आहे, ते परममूल तत्व जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. असा या ठिकाणी चिरंतर वृक्षाची प्रवृत्ती पसरलेली निघालेली आहे. त्या आद्य पुरुषाला जीवनामध्ये जाणून घ्यावे असा संदर्भ त्याचा असणारा, तो जो असणारा पुरुषोत्तम स्वरूप परमेश्वर, त्या परमेश्वराला अशा प्रकारे या संसार वृक्षाचा विवेक वैराग्याच्या द्वारे छेदन करून परममूल तत्वाला असणारा तो पुरुषोत्तम भगवंत, त्या पुरुषोत्तम भगवंताला आपण काय केलं पाहिजे, प्राप्त करून घेतलं पाहिजे. कशा प्रकारे, कोणत्या अंतरंग साधनाने संपन्न असलेले लोक त्याला प्राप्त करतात. म्हणून अशा प्रकारे ते जे पद आहे ते प्राप्त करण्यासाठी पुन्हा आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज पाहिजेत, त्या क्वालिटीज पुन्हा 5व्या श्लोकाच्या माध्यमातून त्या ज्या क्वालिटी आहे त्या क्वालिटी या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. निर्माण मोहा जिजंग दोषा अध्यात्म नित्यामृत कामा द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञैरी गच्छन्त्य मूढा पदमं व्ययंत. अशा प्रकारे त्या क्वालिटी या ठिकाणी 5व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.